मित्रांनो, ई पीक पाहणी 2025 खरीप हंगामासाठी इथं सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, बरेच साऱ्या शेतकऱ्यांना हे ई पीक पाहणी करत असताना एरर येत आहेत आणि याचं जे काय कारण आहे तर ते तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं DCS ई पीक पाहणीचं ॲप जे काय ॲप्लिकेशन आहे तर ते कदाचित तुमचं जे काय ॲप्लिकेशन असेल तर ते कदाचित जुनं असेल, तर ते तुम्ही ते ॲप डिलीट करायचं आहे, अनइन्स्टॉल करायचं आहे आणि नवीन ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जाऊन तर ते तुम्ही तिथं इन्स्टॉल करायचं आहे, ते डाउनलोड करायचं आहे. तर त्याचा 2025च्या ई पीक पाहणीसाठी नवीन ॲप इथं लॉन्च करण्यात आलेलं आहे. तर त्याचं व्हर्जन आहे 4.00. हे नवीन व्हर्जनचं ॲप आहे. कदाचित ते ॲप सुरुवातीला व्यवस्थित चालणार नाही, कारण बऱ्याच सारा ते त्याच्यावरती लोड असेल आणि ते ॲप नवीन असल्यामुळे कदाचित त्यामध्ये थोडेफार बग्स असतील. पण 2-4 दिवसानंतर ते ॲप देखील इथं सुरळीतप्रमाणे इथं चालू होणार आहे. जर का तुम्ही अगोदर त्याचं जे काय नवीन व्हर्जन असेल तर ते अपडेट करून घेतलेलं असेल तर तरी नसेल होत, तर तुम्ही त्याचं ॲप जे काय आहे तर ते अगोदर अनइन्स्टॉल करून मग पुन्हा नव्याने ॲप इन्स्टॉल करा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.